रामराम मंडळी, सगळा येड्याचा बाजार चालू आहे. कारण हे सोनम वांगचूक मागच्या 19 दिवसापासून उपोषणाला बसलेला आहे. 19 दिवस कुठं उपोषण असते का? आमरण आहे ना तुमचं, असू द्या ना आमरण. मुतायला जातो म्हणायचं, काहीतरी खाऊन यायचं, त्याला म्हणते शहाणपणा. खरंच उपोषणाला बसून उपोषण करणं म्हणजे येडेपणा. म्हणून मी काय म्हणालो, हे माणूस जरा असं येडं झालेलं आहे. बरं, याची मागणी काय? का शिक्षण मंत्र्यानं राजीनामा दिला पाहिजे. काहून? तर शिक्षण मंत्र्याच्या कार्यकाळामध्ये जी काही पेपरफुटीच्या घटना झाल्या आणि त्याच्यामुळं ज्या काही विद्यार्थ्यांना आत्महत्या केल्या, तर त्याची जबाबदारी शिक्षण मंत्र्यानं घेतली पाहिजे असं याला वाटतं. आता तुम्ही मला सांगा, त्या माणसानं बिचारानं लाज ऐकून खाल्लेली आहे. अजिबात म्हणजे त्याला लाजच नाही. ज्याला लाजच नाही ती या सगळ्या घटनांची जबाबदारी घेणार आहे का? घ्यायची असती तर जेव्हा पेपर फुटला होता तेव्हाच त्यानं जबाबदारी घेऊन राजीनामा दिला असता. पण नाही, त्याच्यासाठी या माणसाला उपोषणाला बसावं लागलं. बरं, हे आता 19 दिवस झाले उपोषण करायला, इकडं त्यानं फेरफटका मारून पाहिला का? नाही. काहून? तर लाज ऐकून खाल्लेली. त्याला काय घेणं नाही. जबाबदारी कशी घेईल ते घेऊच शकत नाही. कारण जनाची नाही ना मनाची नाही. मग जबाबदारी घ्यायचा तिथं प्रश्न उद्भवत नाही. पण हे माणूस ठाम आहे का नाही मी उपोषण करणार. आता तुम्ही मला सांगा, ते मंत्री शिकलेले नसतील, जास्त नसतेच, पण हे माणूस शिकलेला आहे ना, इंजिनियर आहे चांगला, वेगवेगळे प्रयोग शिक्षण क्षेत्रामध्ये यानं केलेले आहेत. याला अक्कल नसावं का कोणत्या मागणीसाठी आपण उपोषण केलं पाहिजे म्हणून असली पाहिजे. दुसरी अपेक्षा याची काय की सामान्य जनतेनं आवाज उठवला पाहिजे आणि सामान्य जनतेनं जागरूक झालं पाहिजे. आता तुम्ही मला सांगा, सामान्य जनता म्हणजे असती कशी का आज एखादी घटना घडली तिच्याबद्दल आज बोलणार, उद्या बोलणार, परवा बोलणार, 4 दिवस बोलणार, 5व्या दिवशी विसरून जाणार. आता नीट पेपर फुटीची जेवढी घटना झाली, विद्यार्थ्यांना आत्महत्या बी केल्या, पण त्याच्याबद्दल बी लोक विसरलेच होते. पण हे माणूस उपोषणाला बसलं हे विसरू देईन लोकायला. काय पेपर फुटी आपल्या इथं झाली होती म्हणून? नाही तर विसरले हो लोक, ध्यानातच राहत नाही. कारण आपली मेमरी तशी आहे आणि तशी सवय आपल्याला लावण्यात आलेली आहे की एक घटना झाली, 2 दिवस बोलायचं, विसरून जायचं. पुन्हा दुसरी घटना होती, तिच्याबद्दल 2 दिवस बोललं, विसरून गेलं. असं एकंदरीत चाललं असतं. पण हे माणूस बसला उपोषणाला. म्हणून मी याला म्हणालो येडं आहे. कारण याला वाटते की सामान्य माणसानं आवाज उठवला पाहिजे. आवाज आता पहिल्यापासूनच सामान्य माणसाचा आवाज दाबात आलेली सिस्टीम. आता अचानकच कसं काय सामान्य माणूस आवाज उठवल? बरं, आवाज उठवला तरी ऐकू कोणाला जाईल ते? कारण सरकार कानात बोळे घालून बसलेली आहे. त्यामुळे सरकारला आवाज सामान्य माणसाचा जाण्याचा प्रश्नच नाही. आणि राहिला प्रश्न सामान्य माणूस जागरूक झाला पाहिजे. अरे, सामान्य माणसाचा आत्माच मेलेला आहे राजा. आत्मा मेलेला असल्यावर सामान्य माणूस जागरूक कसा होईल? त्यामुळं यानं स्वतःच्या तब्येतीची काळजी आता घेतली पाहिजे आणि ही अपेक्षा सोडून दिली पाहिजे का बा शिक्षण मंत्री राजीनामा देतील म्हणून. कारण नाही देऊ शकत. जबाबदारी कसं काय घेतील? खांद्यावर घेऊ शकत नाही. काय घेऊ शकते ते? जबाबदारी ते घेणार नाही. त्यामुळं मी या माणसाला म्हणलो की बा थोडंसं येडा झालेला आहे. पण मला तरी वाटतं की हे जगला पाहिजे माणूस. काहून? कारण अशा माणसाची देशाला गरज आहे, अशा माणसाची. त्यामुळं तुम्हाला या घटनेबद्दल एकंदरीत काय वाटते ते तुम्ही मला कमेंट करून सांगा. बाकी या माणसाच्या उपोषणाला आपला पाठिंबा आहे ऑलवेज.